मित्रांनो, वेलकम टू यूट्यूब चॅनल ऑफ स्वाध्याय अकॅडमी. तर मित्रांनो, आज अतिशय महत्त्वाच्या विषयावर तुमच्याशी बोलण्यासाठी मी इथे आलो आहे. तर जे मुलं आर-टी-ओची तयारी करत आहेत, तर त्यांच्यासाठी जसं जसं एक एक दिवस आपण परीक्षेजवळ जातो, तसं तसं त्यांचं टेन्शन वाढत चाललं आहे. तर तेच टेन्शन कमी करण्यासाठी तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत, अनेक विद्यार्थी कॉल करतायत, मेसेज करतायत, त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्यांचे सोल्युशन देण्यासाठी, त्याचबरोबर पुढचे जे काही दिवस उरले त्याच्यामध्ये तुमची काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे हे सांगण्यासाठी आजचा व्हिडिओ आहे. तर पुढे जाण्याआधी आपण एकदा एक समजून घेऊया की टाइमलाईन काय आहे. ठीक आहे. तर प्रीला जर तुम्ही बघाल, आजपासून जर बघितलं तर अराउंड 60 to 65 डेज आपण धरूयात. ठीक आहे, उरले आहेत. आणि तिथून पुढे आपण प्लस 60 डेज मेन्सला धरूया, म्हणजे ऑलमोस्ट 125 डेज आजपासून मेन्सला आहेत. ठीक आहे, त्याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात, पण ऑन एन ॲव्हरेज आपण धरूयात की आजपासून 65 दिवसानंतर आपली प्री आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर पुढचे 60 दिवसात म्हणजे 125 दिवसानंतर आपली मेन्स आहे, असं आपण धरूयात. तर आपण जेव्हा याचं प्रिपरेशन करत आहोत तर प्रॉब्लेम्स काय येत आहेत, तर दोन टाईपचे विद्यार्थी आहेत, दोन गट आहेत. ठीक आहे, एक आहेत ज्यांचं टेक्निकल स्ट्रॉंग आहे. ठीक आहे, आणि एक दुसऱ्या टाईपचे आहेत ज्यांचं नॉन टेक्निकल स्ट्रॉंग आहे. यांचं नॉन टेक्निकल स्ट्रॉंग आहे. तर काय, हे जे विद्यार्थी आहेत यांनी अनेक एमपीएससीच्या ग्रुप बी, ग्रुप सी अनेक वेळा क्रॅक केलेला आहे. मेन्सला पण ते बऱ्याच वेळा गेलेले आहेत. ठीक आहे, त्यांना चॅलेंज येतोय टेक्निकल प्रिपरेशन मध्ये. ठीक आहे, यांना चॅलेंज येतोय टेक प्रिपरेशन मध्ये. आणि हे जे विद्यार्थी आहेत ज्यांचं टेक्निकल बऱ्यापैकी स्ट्रॉंग आहे, ठीक आहे, यांना चॅलेंज येतोय नॉन टेक्निकल म्हणजे प्रीचं जे प्रिपरेशन आहे. ठीक आहे, प्रिलिम्स यांच्यासाठी चॅलेंज आहे. आणि तिसरा जर ग्रुप म्हटला, जर त्यांना आपण एकदम फ्रेशर म्हणूयात किंवा न्यू बिगिनर्स. ठीक आहे, ठीक आहे, जे एकदम नवीन आहेत, ज्यांना नॉन टेक आणि टेक दोघांची तयारी करायची आहे. नॉन टेक्निकल प्लस टेक्निकल त्यांना इथे प्रिपेअर करायचं आहे. असे 2-3 प्रकारचे विद्यार्थी आहेत. ठीक आहे मित्रांनो, लक्षात घ्या, जेव्हा मी नॉन टेक बोलतोय, मी इथे प्री बद्दल बोलतोय बेसिकली, कारण प्रीचा आपला जो सिलेबस आहे हा नॉन टेक्निकल आहे. जेव्हा मी टेक्निकल बद्दल बोलतोय तर मी मेन्स बद्दल बोलतोय, कारण मेन्सला आपल्याला सगळे टेक्निकल सिलेबस आहे, पूर्ण टेक्निकल सब्जेक्ट्स आहेत. फक्त एक त्याच्यात नॉन टेक्निकल पार्ट आहे जो आहे मोटर व्हेकल ऍक्ट, बाकी सगळं टेक्निकल आहे. तर ह्या तिन्ही टाईपचे जे विद्यार्थी आहेत तिघांचे प्रॉब्लेम्स वेगवेगळे आहेत. तर आपण वन बाय वन जाऊयात. ज्यांचं नॉन टेक स्ट्रॉंग आहे त्यांना टेक्निकलवर फोकस करायचं, त्यांना टेक्निकल समजण्यामध्ये त्रास होतोय. ज्यांचं टेक्निकल स्ट्रॉंग आहे त्यांना नॉन टेक्निकल समजण्यामध्ये त्रास होतोय. जे फ्रेशर्स आहेत त्यांना दोन्ही समजायचं आहे. ठीक आहे, तर मग तिघांसाठी मी तुम्हाला एक स्ट्रॅटेजी देतो. जे फ्रेशर्स आहेत त्यांनी आता प्रिलिमवर जास्त फोकस करायचा आहे, तर तुमचा 70% टाइम हा नॉन टेक साठी द्या आणि 30% टाइम तुम्ही टेक्निकल प्रिपरेशन साठी द्या. जे लोकांचं टेक्निकल स्ट्रॉंग आहे त्यांनी आता जास्तीत जास्त फोकस नॉन टेक्निकलवर केला पाहिजे. 80 to 85% तुमचा टाइम नॉन टेक साठी गेला पाहिजे. उरलेल्या वेळात तुमचं जे टेक्निकल फाउंडेशन स्ट्रॉंग आहे त्याचा तुम्ही रिव्हिजन करा. हा जो 15 ते 20% जो टाइम उरतोय तुमच्याकडे, ठीक आहे, हा 15 to 20% जो टाइम आहे, ठीक आहे, याच्यामध्ये तुम्ही टेक्निकलचं रिव्हिजन, ठीक आहे, रिव्हिजन आणि एमसीक्यू प्रॅक्टिसवर भर द्या. ज्यांचं नॉन टेक्निकल स्ट्रॉंग आहे, ठीक आहे, ज्यांनी अनेक एक्झामचे क्रॅक केलेले आहे, तुम्ही प्रीला थोडा कमी टाइम द्या. ठीक आहे, 50% टाइम नॉन टेकला द्या, म्हणजे जे तुमचा नॉन टेक्निकलचा अभ्यास झालाय त्याचे रिव्हिजन, त्याचे एमसीक्यू प्रॅक्टिस, त्याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन प्रॅक्टिस ते करा. आणि उरलेला जो 50% टाइम आहे, ठीक आहे, हा टेक्निकलला द्या. ठीक आहे, हा टेक प्रिपरेशनला द्या. तर
आता तुमचं जे टेक प्रिपरेशन आहे आणि यांचं जे टेक्निकल प्रिपरेशन आहे याच्यामध्ये फरक आहे. यांना रिव्हिजन आणि एमसीक्यू करायचे आहे. पण तुमचं जे आहे तुम्हाला कॉन्सेप्ट बिल्डिंगवर भर द्यायचा आहे. ठीक आहे, तुम्हाला कॉन्सेप्ट समजायचे आहेत. ठीक आहे, कॉन्सेप्ट तुम्हाला एकदम बेसिक पासून समजून घ्यायची आहे आणि मग त्याची प्रॅक्टिस करायची आहे. कॉन्सेप्ट प्लस पीवायक्यूज. ठीक आहे, पीवायक्यूज कशासाठी, तर ही जी कॉन्सेप्ट तुम्ही शिकता आहात, ठीक आहे, याच्या बेसिसवर तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह होत आहे की नाही याने तुमचा कॉन्फिडन्स डिसाइड होतो. ठीक आहे, तुमचा कॉन्फिडन्स जो आहे ह्या पीवायक्यूज तुम्ही किती सॉल्व्ह करता याच्यावर डिपेंड असतो. ठीक आहे, त्यामुळे पीवायक्यूज तुमच्या प्रिपरेशनचा पार्ट असलं पाहिजे अलॉंग विथ कॉन्सेप्ट बिल्डिंग. मग हे पीवायक्यूज फक्त आरटीओ एमबीआयचेच घ्यायचे का, तर तसं नाही. जर तुम्ही फक्त आरटीओ एमबीआयचे घ्याल तर तो एक खूप छोटा सेट होऊन जाईल. ठीक आहे, तुमचा जो सोर्स ऑफ प्रिपरेशन होऊन जाईल तो खूप लिमिटेड होऊन जाईल. त्यामुळे अनेक ज्या दुसऱ्या एई जेईच्या एक्झाम्स आहेत, ठीक आहे, एई जेईच्या अनेक एक्झाम्स आहेत. ठीक आहे, आपल्या महाराष्ट्रातल्या असतील, सेंट्रल लेवलच्या असतील, दुसऱ्या स्टेट मधल्या असतील, त्या सगळ्या एक्झामचे तुम्ही पीवायक्यू जास्तीत जास्त करण्याचं ट्राय करा. ठीक आहे, एका एका टॉपिकवर जर जेव्हा तुम्ही 200-300 असे अनेक क्वेश्चन सॉल्व्ह कराल तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होईल आणि तेव्हा तुम्ही मेन्सला ह्या मुलांच्या कॉम्पिटिशन मध्ये कुठेतरी उभे राहाल. ठीक आहे, आणि हे जे मुलं आहेत ज्यांचं टेक्निकल स्ट्रॉंग आहे, तुम्ही प्रिलिम्ससाठी सेम करा. प्रिलिम्सच्या कॉन्सेप्ट बिल्डिंग करा. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करा, एमसीक्यू सॉल्व्ह करा, म्हणजे तुम्ही प्रीला ह्या मुलांच्या लेवलला याल. आता हे मुलं बिचारे घाबरले, ते ऑलरेडी अंडर कॉन्फिडेंट आहे, फ्रेशर्स, त्यांना समजत नाही काय करावं. हे बघा, तुम्ही जरी फ्रेशर्स आहात किंवा नवीन आहात कॉम्पिटिशन मध्ये, त्याच्यामुळे तुम्ही कुठेही यांच्यापेक्षा कमी आहात असं लेखायचं नाही. तुम्ही यांच्या बरोबरच आहात, तुम्हाला फक्त स्ट्रॅटेजीने प्रिपरेशन करायचं आहे. तर तुम्हाला कॉन्सेप्ट बिल्डिंग दोघींमध्ये लागणार आहे, टेक्निकल मध्ये पण आणि नॉन टेक्निकल मध्ये पण, आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. ठीक आहे, इथे तुम्हाला माइंड मॅप्स, ठीक आहे, माइंड मॅप्स आणि रिव्हिजन नोट्स, ठीक आहे, रिव्हिजन नोट्स किंवा याला आपण शॉर्ट नोट्स म्हणूयात. रिव्हिजन नोट्स किंवा याला आपण शॉर्ट नोट्स म्हणतो. शॉर्ट नोट्स याचा खूप मोठा तुमच्या प्रिपरेशन मध्ये रोल राहील, कारण जर तुम्हाला ह्या दोघांच्या बरोबर यायचं आहे तर तुम्हाला मल्टिपल रिव्हिजन्स लागणार आहे. एक कॉन्सेप्ट तुम्ही एकदा वाचली आहे, एकदा समजली आहे, ती तुम्हाला मल्टिपल टाइम्स रिवाइज करायची आहे. त्यासाठी तुम्हाला शॉर्ट नोट्स, जे तुम्ही एक पानाचं जर काही वाचलं असेल तर तुम्ही ते वाचल्यानंतर थोडा टाइम घ्या, एक ब्रेक घ्या, परत या. ठीक आहे, परत येऊन बसा तुमच्या डेस्कवर आणि ते जे तुम्ही वाचलं आहे त्याला शॉर्ट मध्ये, एक पानाचं पहिले अर्धा पानामध्ये कन्वर्ट करा, शॉर्ट मध्ये ते लिहा. ठीक आहे, माइंड मॅपिंगचा इथे उपयोग करा आणि त्या अर्ध्या पानाला पुढच्या रिव्हिजन मध्ये अजून कमी जेवढं करता येईल, ठीक आहे, 1/4 पेज मध्ये जर त्याला बसवता आलं तर ते करा. ठीक आहे, अशा ह्या ज्या शॉर्ट नोट्स आहेत त्याच्याने तुमचं जे रिव्हिजन जे आहे ते स्ट्रॉंग होणार आहे. एकच कॉन्सेप्ट जेव्हा तुम्ही परत परत कराल ती तुमच्या लक्षात राहणार आहे आणि ती कॉन्सेप्ट अप्लाय करून क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे हे तुम्ही प्रिव्हियस इयर एमसीक्यू प्रॅक्टिस मधनं करा. ठीक आहे, मग पीवायक्यूज तुम्ही सॉल्व्ह करा. ठीक आहे, पीवायक्यूज इथे तुम्हाला पण सॉल्व्ह करायचे आहे. ठीक आहे, पीवायक्यूज तिघांना सॉल्व्ह करायचे आहे. नॉन टेक्निकल ज्यांचं स्ट्रॉंग आहे त्यांना टेक्निकलचे जास्त करायचे, ज्यांचं टेक्निकल स्ट्रॉंग आहे त्यांनी नॉन टेक्निकलचे पीवायक्यूज जास्त करायचे. जे फ्रेशर्स आहेत त्यांनी दोघांना इक्वल टाइम द्यायचा आहे. ठीक आहे, हे जे आहे सध्या तुम्ही जे मी प्रिलिमचं प्रिपरेशन आहे त्याला जास्त टाइम द्या. ठीक आहे, आणि याचे जे थोडेफार क्वेश्चन्स कमी करा टेक्निकलचे, बट एकदा प्री झाली की तुमचं 100% फोकस राहील टेक्निकल प्रिपरेशनवर, तेव्हा जास्तीत जास्त एमसीक्यूज तुम्ही टेक्निकलचे सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, तर हे झालं तुमच्या आत्ताच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन. दुसरा एक प्रॉब्लेम आहे कॉन्फिडन्सचा. ठीक आहे, दुसरा एक कॉन्फिडन्सचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, स्ट्रेस. जवळपास सगळे विद्यार्थी जे आरटीओचं प्रिपरेशन करतायत किंवा ग्रुप सीचं पण प्रिपरेशन करतायत ते अंडर स्ट्रेस आहेत, ते ऑन दी वर्ज ऑफ डिप्रेशन आहे, यांना सगळं येत आहे. ठीक आहे,
यापैकी तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमध्ये फॉल होत असाल, म्हणजे याला समजा आपण कॅटेगरी 1 म्हणूयात, ठीक आहे, कॅटेगरी 1, कॅटेगरी 2, कॅटेगरी 3, ह्यापैकी कोणत्याही कॅटेगरीमध्ये जरी तुम्ही फॉल करत आहात तरी तुम्हाला काही ना काही येतंय, ठीक आहे, हे लक्षात ठेवा. तुमचं काही ना काही प्रिपरेशन झालेलं आहे. जरी तुम्ही फ्रेशर आहात, तुम्ही डिसाईड केलंय या एक्झामला क्रॅक करण्याचं, तुम्ही प्रिपरेशन स्टार्ट केलेलं आहे, कुठेतरी तुम्ही आहात, तुम्ही काहीतरी प्रोग्रेस केलेला आहे. तुम्हाला काहीच येत नाही असं कोण म्हणतंय? त्यामुळे तुमच्या डोक्यात हे जे आहे की मी अभ्यास केलाय पण मला आठवत नाहीये किंवा मला काही येत नाहीये, हे काढून टाका. तुम्हाला येतंय. तुम्हाला फक्त गरज कसली आहे, तर थोडासा लक्ष देऊन प्रॅक्टिस आणि रिव्हिजन करण्याची, ठीक आहे, आणि स्ट्रेस न घेण्याची. ठीक आहे, तुम्ही किती स्ट्रेस घेतला, ठीक आहे, आता तुम्ही किती विचार करा, ठीक आहे, किती थॉट प्रोसेस लावा, ओव्हर थिंकिंग करा, ठीक आहे. ओव्हर थिंकिंगमुळे खूप जणांना इथे स्ट्रेस येतो. किती तुम्ही ओव्हर थिंकिंग केली की पेपर असा जाईल, काय होईल, कसं होईल, ठीक आहे, असा पेपर येईल का, हा प्रश्न येईल का, हे तुम्ही कितीही केलं तरी पेपर याच्याने चेंज होणार आहे का? मला सांगा, नाही होणार आहे. ठीक आहे, पेपर जसा यायचा तसाच येणार आहे. त्यामुळे आत्ताच्या मोमेंटला स्ट्रेस कमी करणं आणि स्टडी जास्त करणं, ठीक आहे, स्टडी जास्त करणं हे तुमच्या हातात आहे, एवढं लक्षात ठेवा. स्ट्रेस घेऊन तुमचा जो अभ्यास झालेला आहे तो पण तुम्ही परफॉर्मन्स खराब कराल एक्झाम मध्ये. त्यामुळे स्ट्रेस नाही घ्यायचा आहे. आपण किती स्ट्रेस घेतला त्याने एक्झामच्या याच्यावर, एक्झामच्या परफॉर्मन्सवर नेगेटिव्हच इफेक्ट होणार आहे. त्यामुळे आपल्या हातात काय आहे, स्टडी, तर ते तुम्ही करा, स्टडी करा, रिव्हिजन करा, प्रॅक्टिस करा, स्ट्रेस मात्र घेऊ नका. ठीक आहे, आता स्ट्रॅटेजी काय आहे पुढे, ठीक आहे, मी स्पेसिफिकली इथे टेक्निकलच्या स्ट्रॅटेजी बद्दल बोलणार आहे. ठीक आहे, टेक्निकल प्रिपरेशनसाठी तुम्हाला एक त्रिसूत्री मी देतो. एक आहे कॉन्सेप्ट बिल्डिंग, स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 2 इज रिव्हिजन, मल्टिपल टाइम्स रिव्हिजन. ठीक आहे, याच्यात फॉर्म्युला पण येतात, फॉर्म्युला रिव्हिजन. हे मी बॅच मध्ये अनेकदा सांगितलंय की तुम्ही फॉर्म्युलाची सेपरेट बुक बनवा. जो टॉपिक वाचताय त्याचे फॉर्म्युला एका बुक मध्ये लिहा आणि ते रोज रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्यावर जेव्हा दिवसात तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा ते वाचा. याच्यात 15-20 मिनिटं, अर्धा तास जाईल, पण हे फॉर्म्युले तुम्हाला ओव्हर दी म्हणजे लाईफ टाइम तुम्हाला लक्षात राहतील. त्यामुळे हे रिव्हिजन करा. आणि तिसरं म्हणजे एमसीक्यू प्रॅक्टिस. ठीक आहे, ही त्रिसूत्री जर तुम्ही फॉलो केली, ठीक आहे, आणि हे इक्वली ऍप्लिकेबल आहे नॉन टेक्निकल सब्जेक्टला. ठीक आहे, तिथे फक्त फॉर्म्युलाचा जो पार्ट आहे तो नाही येणार. ठीक आहे, बाकी सगळं कॉन्सेप्ट रिव्हिजन आणि एमसीक्यूज तिथे येणारच आहे. ठीक आहे, हे जर तुम्ही फॉलो केलं तर तुमचा कॉन्फिडन्स नक्की बूस्ट होईल, तुमचा स्ट्रेस कमी होईल आणि तुमची प्रॅक्टिस खूप चांगली होईल. आणि आजपासून 125व्या दिवशी जर पेपर असेल तरी हे जर तुम्ही केलं तर 60व्या दिवशी म्हणजे प्रिलिमच्या दिवशी तुमचा कॉन्फिडन्स मेन साठी पण बूस्ट होऊन जाईल. म्हणजे प्रिलिम्सच्या दिवशी तुमचा कॉन्फिडन्स राहील की मी प्रिलिम्स तर क्रॅक करणार आहे, बट माझं मेन्सचं पण प्रिपरेशन झालेलं आहे. ठीक आहे, हे एवढं एवढं स्ट्रॉंग ह्या 3 स्टेप्स आहेत. ठीक आहे, ह्या त्रिसूत्रीमध्ये एवढा दम आहे की तुमचं जे आहे पूर्ण प्री प्लस मेन्सची गॅरंटी मी याच्यावर देऊ शकतो जर तुम्ही एवढं केलं तर. ठीक आहे, ही झाली त्रिसूत्री. दुसरा आहे सोर्सेस आणि टाइम मॅनेजमेंट. ठीक आहे, सोर्सेस आणि टाइम मॅनेजमेंट. टाइम मॅनेजमेंट मध्ये लक्षात घ्या, आपल्याला जरी कॉन्सेप्ट समजून घ्यायचे आहे, कॉन्सेप्ट बिल्डिंग करायचे आहे, आपल्याला पीएचडी नाही करायची कोणत्या सब्जेक्टमध्ये. आपल्याला तो सब्जेक्ट फक्त आपला जो सिलेबस आहे तेवढा समजायचा आहे आणि त्याच्यावर बेस्ड आपले एमसीक्यू सॉल्व्ह व्हायला पाहिजे. ठीक आहे, एवढी त्याची अंडरस्टँडिंग आपल्याला पाहिजे. त्या सब्जेक्टमध्ये पीएचडी करत बसू नका. ठीक आहे, जर तुम्हाला एखादा सब्जेक्ट खूप आवडतोय तर एक्झाम नंतर तुम्ही त्याच्यात पीएचडी करा. एक्झाम पर्यंत काही त्याच्यात पीएचडी करण्याच्या फंदात पडू नका. आपल्याला काही इस्रो मध्ये सायंटिस्ट नाही बनायचं, आपल्याला आरटीओ एमबीए क्रॅक करायची. ठीक आहे, त्यासाठी टू दी पॉइंट अभ्यास करा.
ठीक आहे, खूप फापट पसारा करू नका, अननेसेसरी जे टॉपिक्स आहेत त्याच्याकडे जाऊ नका, आणि ज्या टॉपिकला जेवढी गरज आहे तेवढंच वेटेज द्या. ठीक आहे. मग येतो सोर्सेसचा विषय. स्टँडर्ड सोर्सेस सगळ्यांनाच माहिती आहे, जसं फॉर एक्झाम्पल FM जर तुम्हाला वाचायचं असेल फ्लुइड मेकॅनिक्स किंवा हायड्रोलिक्स तर RK बन्सल आहे. ठीक आहे. टॉम जर तुम्हाला करायचं असेल थिअरी ऑफ मशीन तर SS रतन आहे. ठीक आहे. SS रतन किंवा डॉक्टर साधू सिंग. स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स तुम्हाला वाचायचं असेल तर SS भाविकट्टी आहे किंवा रामामृतम आहे. ठीक आहे. थर्मल वाचायचं असेल तर तुम्हाला PK नाग आहे. ठीक आहे. ह्या सगळ्या स्टँडर्ड बुक्स आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपलं जे इंजिनिअरिंगचा सिलेबस आहे, डिप्लोमाचा सिलेबस आहे, तिथे आपण या सगळ्या बुक्स बघितलेल्या आहेत. कॉन्सेप्ट बिल्डिंगसाठी रेफरन्स बुक्स किंवा ह्या ज्या स्टँडर्ड टेक्स्ट बुक्स आहेत ह्या बेस्ट आहेत. ठीक आहे. ह्या जेव्हा तुम्ही वाचतात तेव्हा ऍक्च्युली तुमचं कॉन्सेप्ट बिल्डिंग होतं. ठीक आहे. रॅदर दॅन तुम्ही काही लोकल टेक्स्ट बुक वाचाल तर तुम्हाला ते कॉन्सेप्ट त्या डेप्थला आणि ज्या लेवलला एक्झाम येते त्या डेप्थला ती समजणार नाही. पण आता प्रॉब्लेम असा आहे की आता जर तुम्ही ह्या बुक्स घेऊन बसाल तर एकतर जर तुम्ही कम्प्लिटली नवे असाल किंवा जर तुमचं टेक्निकलचं तेवढा होल्ड नाहीये तर खूप टाइम याच्यात जाईल की काय वाचायचं काय नाही. आणि पूर्ण रेफरन्स बुक वाचणं म्हणजे हे जे 125 दिवस आहे मग तुमचा एकच सब्जेक्ट होईल 125 दिवसात. ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला फोकस्ड एफर्ट्सची गरज आहे. ठीक आहे. स्ट्रॅटेजाइज्ड एफर्ट्स. ठीक आहे. म्हणजे असं कोणीतरी ज्याने ऑलरेडी एफर्ट्स घेतले आहेत त्या कॉन्सेप्ट तुम्हाला सोप्या करून सांगितलेल्या आहेत. ठीक आहे. आणि मग तुम्हाला फक्त त्या कॉन्सेप्ट समजून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. आणि मग रिव्हिजन करून प्रॅक्टिस करायची आहे. असं काहीतरी सोर्स तुम्हाला आता लागणार आहे जर इथून पुढच्या 125 दिवसात तुम्हाला मेन्स आणि प्री दोन्ही क्लिअर करायचे असेल तर. आणि स्पेसिफिकली टेक्निकल बद्दल बोलतोय तर मेन्स बद्दलच मी तुम्हाला सांगतोय की टेक्निकल जर क्लिअर करायचं असेल नॉट ओनली फॉर RTO MBI, अजून जर येणाऱ्या काही दिवसात जर तुमच्या दुसऱ्या काही एक्झाम्स असतील तर हे खूप गरजेचं आहे. ठीक आहे. सो टाइम मॅनेजमेंट अलॉंग विथ सोर्सेस हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी कमीत कमी टाइम मध्ये तुमची कॉन्सेप्ट बिल्ड झाली पाहिजे. ठीक आहे. मग ते कसं करणार? ठीक आहे. जर तुमच्याकडे दुसरं काही सोल्युशन असेल ज्यामध्ये तुम्हाला एकदम कमी टाइम मध्ये कॉन्सेप्ट बिल्डिंग मिळतंय, याच्यातनं एक्स्ट्रॅक्ट काढून तुम्हाला मिळतायत, नोट्स मिळतायत, तर डेफिनेटली ते फॉलो करा. पण इथे स्वाध्यायामध्ये आम्ही जे RTO MBI ची बॅच लॉन्च केलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला विदिन दी टाइम 80 to 90 आवर्स मध्ये ही पूर्ण बॅच कव्हर झालेली आहे. सगळा सिलेबस जो एक्झाम साठी इम्पॉर्टंट आहे तो कव्हर केलेला आहे. ठीक आहे. जे मी सांगतोय कधीपासून फोकस्ड एफर्ट, टू दी पॉइंट एफर्ट्स हे इथे ऑलरेडी मी केलेलं आहे. सगळ्या सब्जेक्ट मध्ये जे तुम्हाला गरजेचं आहे ते ऑलरेडी दिलेलं आहे लेक्चर्स मध्ये. ठीक आहे. त्याच्या नोट्स तुम्हाला स्टँडर्ड रेफरन्स बुक्स मधनं एक नाही 2-2, 3-3 मल्टिपल रेफरन्स बुक्स तिथे रेफर करून ह्या नोट्स बनवलेल्या आहेत ज्या तुम्ही रेफर करू शकतात. म्हणजे तुमचे जे एफर्ट्स जाणार होते कॉन्सेप्ट बिल्डिंग मध्ये आणि रिव्हिजन मध्ये ते एकदम कमी झाले. तुम्हाला फक्त लेक्चर मधनं समजून घ्यायचंय आणि ते समजल्यानंतर तुम्हाला त्या नोट्स मधनं रिवाइज करायचं. मग तुमच्या एंडला काय राहतं तर फक्त MCQ प्रॅक्टिस, PYQ प्रॅक्टिस. PYQ पण आपण ज्या टॉपिक्सचे अवेलेबल आहेत RTO MBI चे जे PYQs आहेत ते लेक्चर मध्ये घेतलेले आहेत. फक्त ज्या टॉपिक्सचे क्वेश्चन RTO MBI मध्ये नाही आलेले आहेत ते तुम्हाला प्रिपरेशन करायचं. मग त्याच्या प्रिपरेशनसाठी इथे अजून एक सोर्स लिहितो मी प्रॅक्टिससाठी. ठीक आहे. प्रॅक्टिससाठी कोणते AE च्या जे एक्झाम्स आहेत त्याचे प्रॅक्टिस बुकलेट घेऊन टाका कोणतंही आणि त्याच्यातनं प्रॅक्टिस करा. ठीक. हे सगळं तुम्हाला इथे वन स्टॉप सोल्युशन मिळतंय. ठीक आहे. मग एवढं असताना दुसऱ्याकडे टाइम कशाला वेस्ट करायचा? ह्याच बॅच मधनं सगळं होतंय. हे बघा किंमत पण कमी ठेवली. ही पहिले 100 विद्यार्थ्यांसाठी होती. आता ही किंमत आपण केली आहे 500 विद्यार्थ्यांसाठी. कारण मुलांची कंटिन्युअसली डिमांड होती की फीज मध्ये आम्हाला काहीतरी कन्सेशन द्या. 10,000ची बॅच तुम्हाला 3,000त मिळते. ठीक आहे. 400 प्लसच्या आसपास ऍडमिशन्स आहेत. ठीक आहे. अजून काही दिवसांसाठी ही ऑफर आहे. तरी बॅच तुम्ही घेऊ शकतात. आणि जर तुम्ही स्वतःही प्रिपरेशन करायला घ्याल, स्टँडर्ड टेक्स्टबुक जर परचेस कराल, सगळ्या सब्जेक्टचे जर स्टँडर्ड टेक्स्टबुक घ्याल तर ह्या कॉस्ट पेक्षा जास्त कॉस्ट तुमची टेक्स्टबुक मध्ये जाईल. आणि जे एफर्ट्स तुमचे जाणार आहेत ते समजून घेण्यासाठी
परत प्रॅक्टिससाठी वेगळी बुकलेट, ते वेगळं. म्हणजे हे सगळं तुम्हाला खूप कन्साइज वे मध्ये, कॉम्पॅक्ट वे मध्ये आणि एकदम कमी किमतीत इथे मिळतंय. म्हणजे तुमचा जो मेन्सचा जो सिलेबसचा जो ताण आहे, जो स्ट्रेस तुम्ही घेताय, तो इथे कम्प्लिटली एलिमिनेट करण्याचं ट्राय मी केलेला आहे. स्वाध्याय अकॅडमीने इथे ट्राय केलाय की तुमचा स्ट्रेस एलिमिनेट करण्याचा. त्यासाठी ही बॅच अत्यंत उपयुक्त आहे. मी तुम्हाला स्ट्रॉंगली सजेस्ट करतो ही बॅच घ्या. आणि जर नसेल तर मग ते स्टँडर्ड बुक्स घ्या आणि मग एक्स्ट्रा एफर्ट्स तुमचे त्याच्यात जातील. ठीक आहे, त्यामुळे मी सांगतोय एफर्ट्स जर मी ऑलरेडी घेतलेले आहेत, ठीक आहे, तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे, तुम्ही परत एफर्ट्स त्याच गोष्टीत घेण्यात काही अर्थ नाहीये. ठीक आहे, तिथनं ते मी जे एफर्ट्स घेतले त्यातनं समजून घ्या. तुम्हाला फक्त एफर्ट्स द्यायचे पीवायक्यू प्रॅक्टिसमध्ये किंवा एमसीक्यू प्रॅक्टिसमध्ये. ठीक आहे, तर ही बॅच लवकर परचेस करा. आणि 3 पॉइंट रूल मी तुम्हाला सांगितला, कॉन्सेप्ट बिल्डिंग, रिव्हिजन आणि एमसीक्यू प्रॅक्टिस. ठीक आहे, तर इथेच मी थांबतो. याबद्दल तुम्हाला काही डाऊट्स असतील, अजून काही प्रश्न असतील, अजून काही तुमच्या मनात स्ट्रेस असेल, तुम्हाला वाटते कोणाशी तरी बोललं पाहिजे, कोणीतरी आपल्याला सपोर्ट केला पाहिजे, तुमची स्टेट ऑफ माइंड आता खूप टेन्शनची आहे, हे होतं एक्झामच्या आधी अनेक विद्यार्थ्यांना होतं. ठीक आहे, त्यामुळे जेवढं तुम्ही बोलाल, ठीक आहे, आमच्याशी बोला, अजून कोण तुमचे मित्र असतील, घरातले मोठे असतील, बोला, त्यातनं हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आणि स्वाध्याय अकॅडमी ही नेहमी तुमच्या मदतीसाठी तत्पर आहे. तुमच्या मनात काही डाऊट असेल, काही तुम्हाला बोलावंसं वाटत असेल रिगार्डिंग प्रिपरेशन, कोणतंही टेन्शन असेल, ठीक आहे, काही तुमचे प्रश्न असतील, तर प्लीज रीच आउट टू अस, वी आर देअर टू हेल्प यू. ठीक आहे, टेक केअर ऑफ युअर सेल्फ, स्ट्रेस आउट होऊ नका. एक्झाम सोपी आहे. ठीक आहे, थोडंसं एफर्ट्स द्या आणि माइंड शांत ठेवा, सक्सेस गॅरंटीड आहे. ठीक आहे, ह्या नोटवर मी थांबतो. आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, कीप प्रॅक्टिसिंग, कीप रिवाइजिंग अँड टेक केअर ऑफ युअर सेल्फ. थँक्यू.